भोयरे गावात दुहेरी हत्याकांड, शेतीच्या वादातून 2 व्यक्तींचा खून, तिसरा गंभीर जखमी। बार्शी तालुक्यातील भोयरे येथे शेतीच्या वादातील कारणावरून पुतण्याने घरातील तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला। त्यात माय लेक ठार झाले आहेत, तर तिसरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे। ही घटना 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली। यात सागर किसन पाटील वय 26 वर्ष, सिंधू किसन पाटील वय 45 वर्ष हे दोघे ठार झाले असून किसन गोवर्धन पाटील वय 55 राहणार भोसरे हे जखमी झाले आहेत। या प्रकरणी सौदागर पाटील, सोनाली सौदागर पाटील व निर्मला पाटील राहणार भोयरे तालुका बार्शी यांच्या विरोधात नानासाहेब किसन पाटील वय 34 वर्ष यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यातील सौदागर पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की आरोपींनी शेतीच्या बांधाच्या व पाऊलवाटेच्या कारणावरून बैलगाडी अडविली। किसन पाटील, सिंधू पाटील व सागर पाटील यांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली। तसेच आरोपीने सागर आणि सिंधू यांच्या पोटात चाकू खुपसून खून केला। तसेच त्यात चाकूने किसन यांच्या बरगडीत कमरेच्या खाली वार करून त्यांना गंभीर जखमी केले। तसेच फिर्यादी नानासाहेब पाटील यांच्या हाताच्या बोटालाही मार लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। या दुहेरी हत्याकांडामुळे भोयरे गावात तणाव निर्माण झाला आहे। गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी गावात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे। गावातील नागरिकांनी या दुर्दैवी घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे। अशा प्रकारच्या घटनांमुळे कुटुंबियांमध्ये शांतता राखणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित झाले आहे।